अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यामधील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ग्राम अळणगाव प्राथमिक उपकेंद्र येथे विक्रमी 92% कोरोना लसीकरण झालेले आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक यांनी बोलताना दिली। अळणगाव येथे जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण 8 टप्प्यांमध्ये 18 ते 60 वर्षाच्या वयोगटातील कोविशिल्ड या लसीचे संपूर्ण आतापर्यंत लसीकरण करण्यात आले। गावातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून कोरोना लसीकरणाला प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। त्याचे मुख्य कारण मागील 1.5 वर्षापासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अळणगाव येथील आरोग्य चमू व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील सदैव आपल्या कार्यामध्ये तत्पर असल्याचे दिसून आले। गावातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची साथ दिली। अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य चमू व गावातील जागृत नागरिकांमुळे एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये लसीकरण झालेले आहे। भातकुली तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात अळणगाव हे एकमेव गाव आहे की ज्याने एवढे मोठे कोरोना लसीकरण करून दाखविले आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच गौतम खंडारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक सुलतान, अधीक्षिका खोंडे, आरोग्य सेविका मकेश्वर, आरोग्य सेवक कुडमेथे, मदतनीस संगीता चव्हाण, आशा वर्कर्स कल्पना ढवळे, अंगणवाडी सेविका मेटांगे, ग्रामपंचायत शिपाई सुनील अब्रुक, गावचे पोलीस पाटील हरिगोविंद इंगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सुलतान यांनी गावातील सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील व नागरिकांचे एवढ्या प्रमाणामध्ये लसीकरणाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले। तसेच जी 8% नागरिक राहिलेले आहे त्यांनीही लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, कारण भविष्यात कसल्याही प्रकारची बाहेर जाताना अडचण येऊ नये अशी विनंती सुद्धा यावेळी करण्यात आली। भातकुली येथून सपना कोलटेके यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।